आणि त्यांनी ते मुकुट दाखवलं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. 5वं शिर दाखवलं. ते म्हणाले, अरे तू ब्रह्मदेवाचं शिर कापलं, हे मात्र तुझ्याकडनं पाप घडलं, याचं प्रायश्चित्त म्हणून तू दुसरीकडे तीर्थक्षेत्रांना जा आणि त्या ठिकाणी या पापाचं प्रायश्चित्त कर. काळ भैरवनाथ निघाले आणि त्या ठिकाणी निघाल्यानंतर त्यांच्या हातून ते जे शिर होतं ते काशीमध्ये पडलं आणि म्हणून ते त्याच ठिकाणी राहू लागले. आणि म्हणून आज काशीला काळ भैरवनाथांना काशीचा कोतवाल देखील म्हणलं जातं. परंतु त्याचबरोबर काळ भैरवनाथांनी काही राक्षसांचा गर्व असेल, जो कोणी राक्षस या प्रजेला त्रास देते त्याला मारण्याचं काम हे काळ भैरवनाथांनी केलं. काळ भैरवनाथ म्हणजे खूप श्रेष्ठ दैवत आहे. आज नेमकी रविवारी सोनियाचा दिवस आला, आला रविवार. सोनियाचा दिवस आला, आला रविवार. काळ भैरवनाथा तुझा होतो जयकार, काळ भैरवनाथा तुझा होतो जयकार.